अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी राधिका पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण स्वामींचा नवीन फोटो कसा स्थापन करायचा, अभिषेक कसा करायचा, प्राणप्रतिष्ठा कशी करावी, कोणते स्तोत्र मंत्र साधना म्हणावेत अशी सर्व माहिती आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर विधीला सुरुवात करूया आपण. प्रथम आपण ज्या ठिकाणी आपल्याला फोटो स्थापन करायची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढून एक चौरंग ठेवायचा. त्याच्यावरती पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला दीपपूजन करायचं आहे. शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे आपल्याला. थोडेसे अक्षता घ्यायचे, त्याच्यावर हळदी कुंकुम ठेवायचे आणि दीप ठेवायचा. आता दीप प्रज्वलित करून हळदी कुंकू लावून एक फूल वाहून घ्यायचे आणि नमस्कार करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला शंख पूजन करायचे आहे. आता थोडेसे अक्षता हळदी कुंकू ठेवायचे आणि शंख ठेवून घ्यायचं आणि शंखाची पूजा करायची. हळदी कुंकू लावून एक फूल वाहून घ्यायचे. आता आपल्याला घंटे पूजन करून घ्यायचं आहे. थोडेसे अक्षता हळदी कुंकुम ठेवून घंटा ठेवायचा आहे आणि घंटीला हळदी कुंकू वाहून एक फूल वाहून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने नमस्कार करून घ्यायचा आणि घंटानाद करायचा. आता आपल्याला संकल्प करायचा आहे. डाव्या हातातून उजव्या हातावर शुद्ध जल घ्यायचे, त्यात थोडे अक्षता टाकायचे, हळदी कुंकू टाकायचे आणि फुलांच्या पाकळ्या टाकायचे आणि असा संकल्प करायचा. आज मी आपल्या घरामध्ये स्वामी आपली प्रतिष्ठापना करीत आहे. आपला कृपा आशीर्वाद सदैव माझ्यावर व माझ्या कुटुंबियावर राहू द्या. आपली सेवा करण्याची सद्बुद्धी आणि शक्ती मला द्या, असे म्हणून आपल्या हातातले पाणी तामणामध्ये सोडून द्यायचे आणि तामण स्वच्छ करून घ्यायचे आणि चंदन केशर युक्त अष्टगंध आणि गुलाबजल घ्यायचे आहे आणि अष्टगंध तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने मिक्स करून अष्टगंध तयार करून घ्यायचे एका वाटीमध्ये. आता तामणामध्ये थोडेसे अक्षता घ्यायचे आणि तुलसी पत्र ठेवायचे आणि स्वामी महाराजांचा फोटो ठेवायचा आणि फोटोला अष्टगंध लावून नमस्कार करून घ्यायचा. आणि आता आपण फोटोला अभिषेक करून घेणार आहे. फोटोला अभिषेक करते वेळेस शुद्ध जल फुलाने थोडेसे पाणी शिंपडायचे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र. फोटोच्या ऐवजी जर मूर्ती असेल तर दुधाने आणि पाण्याने अभिषेक घालायचं आणि अभिषेक घालते वेळेस पुरुष सूक्त 1 वेळा किंवा 16 वेळा पठण करावे. कुठल्याही पुरुष देवतेचे स्थापन किंवा अभिषेक घालते वेळेस पुरुष सूक्त पठण करावे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राचा 1 माळ जप करावा. श्री सूक्त पठण करावे आणि श्री स्वामी चरित्र अध्याय पठण करावे. 16 पुरुष सूक्त जर शक्य नसेल तर 1 वेळा जरी केलं तरी चालते. मनोभावे करावे. आता आपण प्राणप्रतिष्ठा करणार आहोत.
आपल्या उजव्या हाताचा अंगठा स्वामी महाराजांच्या हृदयास्थानी स्पर्श करावा आणि पुढील मंत्र एकाग्रतेने म्हणावा. स्क्रीनवर मी मंत्र दिले आहे, अशा पद्धतीने म्हणावा. स्वामींच्या फोटोला मनोभावे नमस्कार करावे. देवघरामध्ये सगळ्यात वरच्या पायरीवर फोटो स्थापन करावा. श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामी असे म्हणून फोटो स्थापन करावा. त्याच्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः पुष्पम समर्पयामी म्हणून हार किंवा फूल वाहून घ्यावेत. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः धूपम समर्पयामी असे म्हणून अगरबत्ती ओवाळून घ्यावी. आता श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः दीपम समर्पयामी असे म्हणून दीप दर्शवून घ्यायचा आहे. आता आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. ह्या दोन बोटांनी पाण्याचे भरीव मंडल काढावे अशा पद्धतीने आणि त्याच्यावरती नैवेद्य ठेवावा. मी लाडू घेतले, तुम्ही काहीही गोडाचा प्रसाद करून घेऊ शकता, शिरा वगैरे. आणि त्याच्यानंतर एक तुळशीचं पान पाण्यात बुडवून 3 वेळा फिरवायचे. पाणी फिरवते वेळेस गायत्री मंत्र म्हणावा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असे 3 वेळा म्हणून ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असे म्हणून ते पान स्वामी महाराजांच्या फोटो समोर ठेवायचा. अशी कृती 2 वेळा करायची. श्री स्वामी चरणार्पणमस्तु असे म्हणून नमस्कार करायचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ पठण करायचा आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पांची आरती आणि नंतर स्वामी महाराजांची आरती करायची आहे. जर तुम्ही फोटो सकाळी स्थापन करत असेल 10-10:30च्या दरम्यान वगैरे तर 10:30ची नैवेद्य आरती म्हणावी आणि जर प्रदोष काळात करत असेल तर 6:30ची महाराजांची आरती म्हणायची. श्री स्वामी समर्थ महाराज माझे सर्व क्लेश, दुःख, संकट दूर करा. माझ्या कुटुंबाला आरोग्य, आनंद आणि भक्तिभाव द्या. आपल्या चरणी माझे नमस्कार स्वीकारा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः असे आरतीनंतर प्रार्थना करावी. त्याच्यानंतर प्रसाद सर्वांना वाटा, दिवा जळत राहू द्या आणि मनात ओम श्री स्वामी समर्थ या नामाचा 11 किंवा 108 वेळा जप करावा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.